तर नमस्कार मित्रांनो, आपण जर आजचा प्रिव्ह्यू पाहायचा असेल तर प्रिव्ह्यू कसा म्हणून नक्की कमेंट करा मित्रांनो. जरा न वेळ घालता आजच्या व्हिडिओला चालू करणार. पाहू शकता जे आपलं व्ही-पी-एनवरती कनेक्ट केलेलं आहे आणि जे आता जे नवीन ट्रेंडिंग सॉन्ग चालू आहे फुलवंती म्हणून, तर त्याच्यावर आपण म्हणजे स्पेशल गर्ल बीट आणलेलं आहे. तुम्ही प्रिव्ह्यूमध्ये पाहिला तर प्रिव्ह्यू नक्की लाईक करा, कमेंट करायला विसरू नका मित्रांनो आणि व्हिडिओ नक्की शेअर करत राहा. पाहू शकता न्यू प्रोजेक्ट क्रिएट केल्यानंतर मित्रांनो काय करायचं, पहिले तुम्हाला फोटो घ्यायचा, फोटो ॲड करायचा. ॲड केल्यानंतर ना इथून तुम्हाला दिसत असेल असं लोडिंग होईल. लोडिंग झाल्यानंतर ना एंडिंग पार्ट कट करायचा, डिलीट करून द्यायचा. ॲड ऑडिओ करायचा, एक्स्ट्रा ऑडिओ करायचा मित्रांनो आणि इथून तुम्हाला प्रिव्ह्यूमध्ये व्हिडिओ दिला आहे. म्हणजे इथून पाहू शकता हा दिसत असेल स्क्रीनवर, तो घेऊन घ्यायचा आणि इथून शेवटपर्यंत वळून घ्यायचा. शेवटपर्यंत वळल्यानंतर ना पाहू शकता एवढा आहे. तेवढं झाल्यानंतर मित्रांनो सॉन्गवर टच करा. मित्रांनो सॉन्गवर टच केल्यानंतर बीटवर जा. बीटवर झाल्यानंतर एक पहिला बीट इथं द्या, म्हणजे इथून बरोबर परफेक्ट बीट लागून जाणार. इथून आता काय करायचं, बॅक घ्यायचं, ओव्हरमध्ये जायचं, ॲड ओव्हर करायची आणि तुम्हाला जो प्रिव्ह्यूमध्ये व्हिडिओ दिला आहे तो समजण्यासाठी तर बीट घ्यायचेच आपलं त्याच्यावरूनच. कोणी कोणी म्हणजे डायरेक्ट व्हिडिओ देतात, आपण म्हणजे डायरेक्ट तुम्हाला समजण्यासाठी बीट कसा लावायचा हे त्याच्या हिशोबानं आपण व्हिडिओ दिलेला आहे. बॅक घ्यायचं, सॉन्गवर टच करायचं मित्रांनो. सॉन्गवर टच केल्यानंतर बीटवर जायचं, थोडं झूम करायचं, पहिला बीट घ्यायचा, सेकंड बीट इथे येतो, जिथं फ्लॅश चमकला तिथं बीट असं समजून जायचं. पाहू शकतो इथे एक चमकला, इथे एक आहे, इथे एक आहे. जिथं फ्लॅश चमकतो फक्त तिथं मित्रांनो बीट लावायचे, बाकी कुठंच नाही लावायचे. पाहू शकता इथं जेवढे पण बीट आहे तेवढं आपण लावून घेऊ. इथं एक एक आहे आता. मोठा बीट आहे. आता काय करायचं, जिथं स्मॉल बीट आहे म्हणजे इथून एक चमकला अलग, एक अलग लागला, हे दोन बीट अलग लागले. मोठा घ्यायचा एक बीट, सेकंड इथं लागतो, थर्ड इथं लागतो मित्रांनो, फोर्थ इथं लागतो, फिफ्थ इथं लागतो, सहावा इथं लागतो म्हणजे सातवा इथं, आठवा इथं लागतो मित्रांनो, नववा इथं घेतला, दहावा, अकरावा, बारावा, तेरावा आणि एक येऊन 14वा घेतला, 14 घेतला, इथं 15 येतो आणि शेवटचा इथं जिता आहे आपला, म्हणजे बरोबर परफेक्ट इथून एक सोडून घ्यायचा. पाहू शकता इथे एक फ्लॅश चमकला, इथे एक आहे मित्रांनो, थोडं समोर मागं होतं आहे. इथून घेतला आणि इथून बाकीचं एंडिंग पार्ट. आता काय थोडंसं झूम करा, झूम केल्यानंतर ना इथून जिथं स्प्लिट लागतो त्याच्याबरोबर फोटो स्प्लिट करून द्यायचं. जिथं डॉट येलो डॉट दिसत असेल पाहू शकता, इथून एक एक पॉईंट घेऊन घ्यायचा. जिथं येलो डॉट दिसतं तिथं घ्यायचं, बाकी कोणत्याच ठिकाणी नाही घ्यायचा, नाहीतर जो बीट आहे तो थोडासा चुकून जातो. नंतर आपण एवढे बीट लावल्यानंतर ना जे नेक्स्ट प्रोसेस आहे चालू करून एवढे बीट आपले कम्प्लीट होस तर आता काय करायचं, इथून जेवढे पण बीट आहेत लावून घेऊ एवढे. आणि मेन करून 2-4 दिवसापासून आपले व्हिडिओ थोडेसे प्रॉब्लेम होता, त्याच्यामुळे आपण व्हिडिओ काय टाकले नव्हते. तर पाहू शकते एवढंसं आपलं जे व्हिडिओ कटआउट केलेले एवढे आहेत. तर एक मायनस कोणते चिन्ह टच करायचं,
लोडिंग होईन इफेक्ट लोडिंग झाल्यानंतर मित्रांनो आता काय करायचं, इथून तुम्हाला लोडिंग होईल. लाईट इफेक्टवर जायचं. लाईट इफेक्ट गेल्यानंतर नाही तर थोडंसं स्क्रोल करायचं, फ्लॅशवर जायचं. फ्लॅशची जेवढी लेंथ आहे ते 0.1 सेकंड अप्लाय करून द्यायची, अप्लाय ऑल करून घ्यायची. सगळ्याला लागल्यानंतर काय करायचं, पहिले झूम करायचं. झूम केल्यानंतर ना जो पहिला फोटो टच करायचा, झूम ॲनिमेशन जायचं आणि इथून कॉम्बोमधून तुम्हाला झूम 1 दिसत असेल, इफेक्ट तो घेऊन घ्यायचा. झूम 1 घेतल्यानंतर ना नेक्स्ट प्रोसेस आहे आपली इनमध्ये जायचं, रॉक वर्टिकली आणि नेक्स्ट हॉरिझॉन्टली असं एक प्रोसेस करून घ्यायची. रॉक वर्टिकली, हॉरिझॉन्टली. ते पाहू शकता, हॉरिझॉन्टल लागलं, वर्टिकल लागलं तर हॉरिझॉन्टली, नेक्स्ट वर्टिकली, हॉरिझॉन्टली, डबल वर्टिकली आणि मग हॉरिझॉन्टली, डबल रॉक वर्टिकली, डबल हॉरिझॉन्टली. आता जे इथून प्रोसेस आपले जे 2 फोटो आहे, 2 फोटोला टच करायचं, ॲनिमेशन जायचं. इथं तुम्हाला शेक 3 दिसत असेल, शेक 3 2 फोटो लावून द्यायचे फक्त, ते तेवढंच आहे. आणि बाकी जे आहे कॉम्बोमध्ये तुम्हाला भेटून जाणार स्केच अँड डिस्ट्रॉय. ते घेतल्यानंतर ना डबल एक पेंडुलम 1 घ्यायचा, पेंडुलम 2 घ्यायचा इथं आणि नेक्स्ट इनमध्ये जायचं, रॉक वर्टिकली घ्यायचं, डबल समोर जायचं. इथं तुम्हाला काय करायचं, थोडं स्क्रोल करायचं. स्क्रोल केल्यानंतर ना इथून तुम्हाला ट्रेन 4 आणि नेक्स्ट ट्रेन 2 म्हणून असं भेटून जाणार, पोस्ट ट्रेन 2. डबल आता काय करायचं, इथून रॉक हॉरिझॉन्टली घ्यायचं, नंतर कॉम्बो द्यायचं थोडं समोर. तुम्हाला स्लाईड टू स्लाईड भेटून जाणार, होऊ शकता हे स्लाईड टू स्लाईड. नेक्स्ट याला अजून एक स्लाईड टू स्लाईड आहे, तो घेऊन घ्यायचा. डबल आता काय करायचं, शेक 3 घ्यायचा, डबल कॉम्बोमध्ये जायचं. थोडंसं कॉम्बोमध्ये गेल्यानंतर ना थोडंसं काय करायचं, स्लाईडने घेऊन घ्यायचा, म्हणजे हात नाही घ्यायचा आपल्याला. इथून नाही घ्यायचं आपल्याला, दुसऱ्या म्हणजे जो पार्ट आहे स्लाईड टू स्लाईड घ्यायचा. डबल तुम्हाला पेंडुलम 1 घ्यायचा, समोर पेंडुलम 2 घ्यायचा, डबल रॉक वर्टिकली घ्यायचा. मग नंतर ना एक डिस्ट्रॉयचा एक इफेक्ट देऊन टाकायचा. आता एवढा धंदा मित्रांनो काय करायचं, बॅग घ्यायचं. बॅग घेतल्यानंतर ना थोडंसं इफेक्टवर गेल्यानंतर ना व्हिडिओ इफेक्टवर टच करा. व्हिडिओ इफेक्टवर टच केल्यानंतर इथून तुम्हाला डायमंड झूम भेटून जाईल इफेक्ट, तो अप्लाय करायचा आहे. पाहू शकता लोडिंग होणार इफेक्ट, डायमंड झूम इफेक्ट भेटला आहे. बॅग घ्या, डायमंड झूम पुरा जेवढं पण 2 फोटो सोडून फक्त एवढं घेतल्यानंतर डबल समोर आहे. व्हिडिओ इफेक्ट जा, सॉरी बॉडी इफेक्ट जा. बॉडी इफेक्टमध्ये गेल्यानंतर ना इथून तुम्हाला बटरफ्लायचं एक ग्लोईंग्समधून भेटणार. आता एक ट्रेंडिंगवर तुम्हाला दिसून जाणार, पाहू शकता खाली जातो बटरफ्लाय भेटते, तो ॲड करून घ्यायची आणि शेवटपर्यंत लावून घ्यायची. नाहीतर हार्टची लावली तरी चालेल. आणि इथून तुम्हाला काय करायचं, एक बटरफ्लायचं म्हणजे जे व्हाईट कलरचा येतो बटरफ्लायचं ड्रीम, तो घेऊन घ्यायचा 3 घेतल्यानंतर ना थोडं समोर यायचं. डबल नेक्स्ट याला काय करायचं, इथून तुम्हाला स्क्रोल करायचं, मिरर 3 लेअर लावायची. बॅक घ्यायचं, डबल 3 यालाच फक्त लावायची आपल्याला, बाकी एक फोटो सोडून घ्यायचा. डबल खाली जायचं. खाली गेल्यानंतर ना एकदम खाली तुम्हाला दिसणार एक इफेक्ट B&W फिल्म म्हणून असं भेटून जाणार इफेक्ट, तो ॲड करायचा. पाहू शकता ॲड केला आहे मी. ॲड केल्यानंतर बॅक घ्यायचं आणि डबल 3 यालाच लावायचं फक्त.
पाहू शकता 3 फोटो घेतले. थोडं समोर गेलो डबल. ज्यात शेवटचे 2 उरलेत पाहू शकता. शेवटचे जे 2 उरलेत त्याला हार्ट लावून घ्यायचे. बॉडी इफेक्टमध्ये जायचं आणि थोडं स्क्रोल करायचं. स्क्रोल केल्यानंतर ना तुम्हाला म्हणजे तुमच्या हिशोबाने हार्ट लावू शकता, नाही तर दुसरे कोणचे इफेक्ट असेल ते लावू शकता. तुम्ही हार्टवर टच करा. बॅक घेतलं. बॅक घेतल्यानंतर ना जे 2 फोटो लावल्यानंतर ना बॅक घ्यायचं. ओवलीमध्ये जायचं. जे ओवली ॲड केली ते आपण डिलीट करून टाका आणि आपला व्हिडिओ कंप्लीट होऊन जातो. कंप्लीट झाल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, तुम्हाला वरचा जो रेशो आहे तुमचा जो मोबाईलचा रेशो असेल, म्हणजे तुमच्या हिशोबानं 4K असेल तर चांगला आहे, नाही तर 1080मध्ये एकदम परफेक्ट असतो. क्वालिटी पण येते हाय. आणि एवढं नंतर ॲरोचं बटन दाबून व्हिडिओ एक्सपोर्ट करून घ्यायचा. एक्सपोर्ट केल्यानंतर ना आपल्या गॅलरीमध्ये सेव्ह होईल. तर व्हिडिओ कसा आवडला नक्की कमेंट करा मित्रांनो. टाटा बाय अँड टेक केअर.